ईव्हीएम व्हीव्हीपॅटची 100% मोजणी नाही, सुप्रीम कोर्टाने सर्व याचिका फेटाळल्या। दुसऱ्या टप्प्यात ईव्हीएम मध्ये बिघाडाचा सिलसिला, ईव्हीएम बंद पडणं हे भाजपचं षडयंत्र, संजय राऊतांचा गंभीर आरोप। राज्यात आतापर्यंत 53.71% मतदान पूर्ण, तर देशात दुसऱ्या टप्प्यात 64.23% मतदान। नवनीत राणांच्या सभेसाठी पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप, गरिबांच्या पैशातूनही भाजपवाले कमिशन खातात। अमरावतीमधला व्हिडिओ ट्विट करत रोहित पवारांचा हल्लाबोल। उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसमध्ये नाराजी, काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्यानं नसीम खान नाराज, नसीम खान यांनी दिला स्टार प्रचारक पदाचा राजीनामा। 84 वर्ष वय झाले तरी थांबायचं नाव नाही, पोरग कर्तबगार झालं की त्याच्या हाती कारभार द्यायचा असतो, सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर टीका। बायकोला निवडून द्या तर काम करीन, अजितदादांनी गावकऱ्यांना भरला दम, कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल, अजितदादांच्या वक्तव्यावर सुप्रियांची भावनिक साथ। अजित पवारांनी केलेलं वक्तव्य आचारसंहितेचा भंग करणारं, महाविकास आघाडीच्या मताचं विभाजन कसं होईल याकडे चाल, बाळासाहेब थोरातांचा आरोप। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अभिजित पाटलांना मोठा धक्का, विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई, थकीत कर्ज प्रकरणी बँकेची कारवाई। नांदेडमध्ये युवा मतदाराकडून ईव्हीएम मशीनची तोडफोड, कुऱ्हाडीच्या साह्यानं फोडलं ईव्हीएम मशीन, पोलिसांनी युवकाला घेतलं ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।